मुगाची डाळ टाकून घेतली, तुरीची डाळ टाकली, हळद टाकली, कुकरला झाकण लावून घेतलं, शिट्ट्या करून घेतल्या, थोडा घोटून घेतला, पाणी टाकून थोडं पातळ करून घेतलं, कढीपत्ता घेतला, कस्तुरी मेथी घेतली, लसणाची चटणी घेतली, कोथिंबीर आणि टमाटर आणि लसूण आणि जिरे. आपण पातेल्यात तेल टाकून घेतलं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकून घेतला, टमाटर टाकलं, कस्तुरी मेथी टाकली, जिरे टाकले फोडणीला परत, आणि लसणाची चटणी टाकून घेतली, थोडं हलवून घेतलं, चांगला एकजूग होईल. आता डाळ टाकून घेतली, थोडं हलवून घ्यायचं, उकळी यायला लागली. आता थोडं आपण गव्हाचं पीठ घेतलं, मीठ टाकलं, थोडं पाणी टाकून थोडं मळून घेतलं चपातीसारखं. चांगला गोळा करून घेतला. आता थोडा आपण एक उंडा घेतला आणि लाटायला सुरुवात केली. चपातीसारखं लाटायचं, गोल करायचं आणि चाकूने आपण मस्त त्याला आड्या उभ्या रेषा मारून चकल्या करायच्या आहेत आपल्याला. हे आपण आता पाटोळ्यासारख्या चकल्या करून घेऊ. आता तर वरणाला आता ती फोडणी आली आणि आता त्याच्यात आपण त्या चकल्या कापलेल्या त्याच्यात सोडणार आहेत, सोडल्यात. आता त्या चांगल्या शिजून द्यायच्या, थोड्या हलवायच्या, आता कोथिंबीर टाकायची वरून, परत हलवून घ्यायचं. थोडं आपण झाकून घ्यायचं. तयार झाल्या आपल्या वरण चकल्या. आता